माझं नाव शिवानी. आपण जावा मध्ये दिस कीवर्ड म्हणजे काय ते बघूयात. पहिल्यांदा दिस कीवर्ड इज अ रेफरन्स ऑफ अ व्हेरिएबल ऑन अँड ऑब्जेक्ट. दिस कीवर्डचा सिंटॅक्स आहे हा सिंटॅक्स आहे. आपण पहिल्यांदा एक्झाम्पल बघूयात म्हणजे त्याच्यावरून मला एक्सप्लेन करता येईल. आपण एक क्लास क्रिएट केला डेमो म्हणून आणि आपण इंटिजर एज आणि स्ट्रिंग नेम स्टुडंटचं हे ऍक्सेप्ट करण्यासाठी इथं व्हेरिएबल हे केलंय. आता इथे कन्स्ट्रक्टर जो क्रिएट केला मगाशी कन्स्ट्रक्टर बघितला हा कुठला कन्स्ट्रक्टर आहे बरोबर. आता इथे हे आपण दिस कीवर्ड कधी यूज करतो जेव्हा नेम मध्ये कॉन्फ्लिक्ट येतो. आता इथं पण एज आलाय आणि इथं पण एज आलाय मग ते कळायला पाहिजे इथं घेताना नक्की कुठलं एज घेणार आहे. आता हे जे एज आहे ते इथून आलेलं आहे इन्स्टन्स व्हेरिएबल मधून आणि हे जे आलेलं आहे ते इथं आपण जे पॅरामीटर पास केले तिथून येणार आहे. खाली आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. इथे दिस कीवर्ड यूज करणं नेसेसरी आहे नेसेसरी नाहीये पण ते कळण्यासाठी आपण ते कुठलं यूज केलंय आपण खाली ते कळण्यासाठी दिस कीवर्ड आपण यूज करतोय. एक कॉन्फ्लिक्ट आले तरच दिस हा आता आपण दिस कीवर्ड जो यूज केलाय त्याचा रेफरन्स इथून घेणार आहे कुठून ऑब्जेक्ट मधून. इथे हे स्पेस साठी यूज केलंय आणि इथे कॉन्कॅट होणार आहे एज ची व्हॅल्यू आणि नाव. हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला काय कळलं नाही असं काय किंवा ह्याचं आउटपुट काय येणार आहे म्हणजे इथून त्या कन्स्ट्रक्टरला गेला पाहिजे इन्स्टन्स व्हेरिएबलला सेट झाला आणि इन्स्टन्स व्हेरिएबल परत आपण खाली प्रिंट बरोबर हो. आणि तिथे जर डेमो कन्स्ट्रक्टर जो लिहिला त्याच्यामध्ये जर इंट ए कॉमा एस स्ट्रिंग एस असंच असतं तर इथे इंट ए कॉमा स्ट्रिंग मग दिस कीवर्डचा यूज नाही म्हणजे दिस कीवर्ड नाही यूज केला तरी चालणार आहे. इथं आपण काय यूज केलंय कारण एज आणि नेम हे जे आपण जे व्हेरिएबल पास केलेले आहेत ते इथं पॅरामीटर मध्ये पण सेम ह्याच्यात पास केले त्याच्यामुळे आपण खाली दिसने वेगळं हे केलं. हे कधी यूज होतं जेव्हा नावामध्ये कॉन्फ्लिक्ट येतो तेव्हा यूज होतं. दिस आणि पुढे राऊंड ब्रॅकेट दिलं तर काय असतं ते आपण लिहिलं दिस त्याच्या पुढे राऊंड ब्रॅकेट तर काय असतं तो सिंटॅक्स आहे दिसचा. पॅरेंट कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी ते यूज करतो. हा लक्षात मस्त. छान.